मी यशवंत फडतरे, भटकेविमुक्त आदिवासी संयोजन समिती सोलापूर जिल्ह्याचा संयोजक आहे। गेल्या 75 वर्षापासून भटकेविमुक्तांना जगण्याचा, विकासाचा, स्वातंत्र्याचा आणि सहभागाचा अधिकार मिळालेला नाही। भारतीय घटनेने मूलभूत अधिकार दिलाय, परंतु इथला राजकीय लोक हे इथल्या भटकेविमुक्तांना अधिकार देण्यामध्ये अयशस्वी झालेले आहेत। म्हणून भटकेविमुक्त समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय उभं करावं, जे भटकेविमुक्तांनी शासकीय जमिनीवर जे अतिक्रमण केलेलं आहे ते नियमांकुल व्हावं। त्यांना तिथं यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत म्हणून तिथं त्यांना घरं द्यावीत। आज भटकेविमुक्त समाज संपूर्ण महाराष्ट्रभर उदरनिर्वाहासाठी, कारण रानात शेत नाही, घरात दाना नाही, पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव फिरतो। अशा भटकेविमुक्त समाजातल्या माणसांना चोर, लुबाडू, मुलं पळवणारी टोळी म्हणून त्यांना प्रत्येक गावामध्ये अडवलं जातं, मारलं जातं। मंगळवेढा तालुक्यातल्या एका कुटुंबाला परभणीमध्ये त्याचा खून झाला। म्हणून सरकारने आम्हाला एकतरी जगण्याचं साधन उभं करावं, नसेल तर आम्हाला ओळखपत्र द्यावं, जेणेकरून आम्ही भीक मागून तरी जगतो, अशी आमची मागणी आहे। दुसरं, आपल्यासोबत महिला भगिनी आहेत, काय आहेत महिलांच्या समस्या, काय आहेत महिलांचे प्रश्न? मी रोहिणी गायकवाड, मुळात म्हणजे भटकेविमुक्त महाराष्ट्र राज्य आदिवासी संयोजन समिती आज 1 जुलै आहे। 1 जुलैपासून येते आज चालू आहे, पहिला दिवस आहे। या अधिवेशनामध्ये मुक्त समाजाला न्याय मिळावा आणि त्यांना संरक्षण कवच मिळावं, या उद्देशाने एक विविध प्रकारच्या मागण्या घेऊन इथं आम्ही त्यांना पाठिंबा देण्याच्या या उद्देशाने आम्ही इथं भटकेविमुक्त संयोजन समिती सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं धरणे आंदोलन पुकारलेलं आहे। उद्देश हाच आहे की प्रत्येकांना, भटकेविमुक्तांना म्हणा, इतर जे काही बहुजन कल्याण समिती ही जी आहे या मंडळाकडून या लोकांना कुठल्याही प्रकारचं मिळत नाही आणि त्याच्यापर्यंत शासन जात नाही आणि त्यांचे मुलं शाळा वगैरे शिकत नाहीत आणि भिक्षेकरी म्हणून काम करतात। आणि आता आपण बघितलेलं आहे त्यांचे विविध कलागुण आपण डोळ्याने बघितलेले आहे। पूर्ण भविष्य आहे, एवढ्या लहान वयात त्यांनी काहीतरी म्हणजे पोट भरण्यासाठी, पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी काम करतात आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी कल्याणकारी महामंडळ म्हणजे वेगळं मंत्रालय व्हावा या उद्देशाने आम्ही इथं आलेलो आहोत। आणि त्याच्यानंतर अट्रॉसिटी ॲक्ट सारखे भिक्षेकरी म्हणून बाहेरगावी जात असताना त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या विषयाला किंवा महाराणीचं चोर वगैरे आता सर म्हणल्यासारखं त्या पद्धतीनं त्यांना हिणवलं जातं किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात आणि अपघात मृत्यू पण होऊ शकतो। या होऊ नये यासाठी आपण त्यांना अट्रॉसिटी ॲक्ट सारखं त्यांना वेगळ्या म्हणजे ॲक्ट संरक्षण कवच म्हणून त्यांना शासनाने द्यावं आणि त्याच्यानंतर त्यांना शैक्षणिक धोरण त्यांच्यासाठी वेगळं असायला पाहिजे। आणि जे आता भटके लोक आहेत हेच मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी उभं राहिलेलो आहोत। ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।